निसर्गरम्य अशा परिसरामध्ये हे मल्लेश्वर महाराज यांचं मंदिर या ठिकाणी स्थापित आहे. मल्लेश्वर महाराज की जय. मल्लेश्वर महाराज की जय. सर्वांना नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही निघालेलो श्री मल्लेश्वर मंदिर शेळगाव येथे. चाकूरच्या मुख्य कमानीतून आम्ही निघालेलो आहोत. साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक इथून मेन रोडला लागलेलो आहोत. हा चाकूरचा मुख्य रस्ता आहे जो लातूर नांदेडवरती आहे. आणि याच आमच्यासोबत आहेत संचालक दिगंबर मोरे. आम्ही निघालेलो आहोत श्री क्षेत्र मल्लेश्वर मंदिर शेळगाव येथे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथून निघालेलो आहोत. या चौकाला बोथी रोड देखील असं म्हणतात. या ठिकाणी दुतर्फा खूप छान असं मार्केट वसलेलं आहे आणि मार्केट खूप छान पद्धतीने वसलेलं आहे. हे चाकूरचं चांगलं गजबजलेलं ठिकाण आहे. बोथी रोड या ठिकाणी संबोधली जातात. समोरच बैलगाडी दिसत आहे. आज वातावरण थोडंसं ढगाळच आहे आणि पावसाचे दिवस आहेत. पाऊस थोडा वेळ पडत आहे, थोडा वेळ उघडत आहे. मी गाडीवरती निघालेलो आहोत. असा दत्ता आणि कुणाल आमचे मित्र आमच्यासोबत आहेत. सोबत ऋतू पण आहे. गाडीवरती मित्रांसोबत जाण्याचा आनंदच वेगळा आहे मित्र. वातावरण खूप सुखद आहे. थोडासा पाऊस पडलेला होता आणि रस्त्यातच आम्हाला हनुमंतवाडी लागलेला आहे आणि या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे. लागलीच आम्ही हनुमानाच्या दर्शनासाठी या ठिकाणी थांबलेलो आहोत. सर्व मित्रपरिवार निघालेलो आहोत आणि या ठिकाणी पार्किंगला गाडी लावलेली आहे आणि हनुमंताचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. हे खूप प्रसिद्ध असं क्षेत्र आहे हनुमान देवस्थान तीर्थवाडी. या ठिकाणी दर शनिवारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या मंदिराला भेट देतात आणि पाण्यातला मारुती म्हणून देखील हा प्रसिद्ध आहे. खूप जणांचा हा नवसाला पावणारा देखील हनुमान आहे असं समजलं जातं. या ठिकाणी शनिवारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसाद केला जातो. भाविक भक्त या ठिकाणी प्रचंड गर्दी करतात दर्शनासाठी. शनिवारी तरी यात्रेचंच स्वरूप या ठिकाणी येतं. बघा बजरंग बली की जय. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो, फोटो घेतला आणि परत निघालो श्री मल्लेश्वर मंदिर शेळगाव या ठिकाणी. वातावरण खूप छान होतं. निसर्गरम्य वातावरण होतं. एकदम हिरवळी सर्वत्र दिसत होती. थोड्या ठिकाणी थांबलो आम्ही. थोडा एक व्हिडिओ घेतला मित्रासोबत, हासिक मजाक झाली आणि परत आम्ही निघालेलो आहोत शेळगाव या ठिकाणी. गाड्यावरती मित्रासोबत जाणं हा एक सुखद अनुभव आहे. मित्रांचा सहवास लाभतो. सुट्टीचा दिवस म्हणला की असंच काहीतरी उन्हाळ ठिकाणी जाणं, बागडणं, फिरणं हे आम्हाला खूप आवडतं. आणि हे समोर पाहू शकता तुम्ही जे डोंगर जे दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. हे आहे श्री मल्लेश्वर महाराज यांचं मंदिर आहे. या ठिकाणी निसर्ग सर्व हिरवळी पसरलेली आहे आणि रस्त्याने जात असताना भरपूर ठिकाणी या ठिकाणी रहदारी दिसत होती. आम्हाला बोथी हे गाव लागलं. जिजाऊ चौक या बोथीमधून आम्ही परत निघालेलो आहोत. समोरच कलकोटी श्री क्षेत्र बालाजी यांचं मंदिर या ठिकाणी प्रसिद्ध आहे. कलकोटीवरून परत निघालो. राजनावाडी हे गाव लागलं आणि यापुढेच आपल्याला हे शेळगाव जे आहे लागलेला शेळगाव पाटी आहे. या पाटीवरून साधारणतः एक 3-4 किलोमीटर वरती हे श्री क्षेत्र मल्लेश्वर मंदिर आहे. या ठिकाणी महादेवाची पिंड आहे आणि मंदिर पण खूप छान आहे. असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये पूर्ण असं डोंगर आहे आणि डोंगरामध्ये ते मंदिर वसलेलं आहे. आपण पाहू शकता ही शेती, आजूबाजूला शेती वगैरे दिसत आहे. पाण्याची शेती आहे सर्व या ठिकाणी. आजूबाजूला तळे असल्याने खूप सुंदर असं
या ठिकाणचं ठिकाण आहे. आणि ढग तर तुम्ही पाहू शकता खूप भरलेलं असेल. कुण्याही टायमाला आपल्याला पाऊस गाठील का असं दिसतं. आणि हे समोर जे पाहतात हाच पूर्ण डोंगर आहे. वरती ढग पाहू शकता. आजूबाजूला मेंढपाळ पण आहेत या ठिकाणी चारण्यासाठी आलेले आहेत. आणि पूर्ण हिरवळी असं पसरलेली आहे. पावसामुळे सर्वत्र झाडं उगवलेली आहेत आणि खूप असं दाट असं हे जंगल आहे. या डोंगरावरती खूप दाट अशी झाडी आहे. या झाडीमधूनच रस्ता जातो. पाहू शकता या ठिकाणी गवत किती छान सुंदर दिसत आहे. आणि लोकेशन खूप छान दिसल्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबून फोटो सेशन वगैरे करावं असं विचार आला. निसर्ग आहेच असा की मन एकदम सुखावतं. निसर्गाला बघितल्याच्या नंतर आनंदित होतं, प्रफुल्लित होतं. हे पाहू शकता तुम्ही जंगल एकदम हे टेकडी आहे आणि झाडाचं प्रमाण पहा किती छान पद्धतीनं झाड आहेत. निसर्गरम्य एकदम हिरवळ. पाऊस जस्ट आत्ताच पडून गेलेला आहे आणि वरती पाहू शकता तुम्ही हे किती मोठं असं एक आभाळ जे आहे ते ढग जे आहे ते जात आहे. थोड्याच वेळामध्ये कुठे तर पाऊस पडणारच आहे. हा आहे मल्याप्पाचा डोंगर वाढवणा पाठीपाशी आहे. खूप छान असा आहे. नक्की विजिट द्या. परत मित्रांना बोलवलं आणि मित्रांसोबत थोडंसं इन्स्टासाठी व्हिडिओ शूट करण्यात आलेली आहे आणि त्यातही आमची हसी मजाक झालेली आहे. सर्व मित्रमंडळी आनंदी. परत मल्लेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी निघालेले आहे. रस्ता जो आहे तो पूर्ण डोंगरामधून आहे. डोंगरामधूनच हिरवळीमधून जातानाचा दरवा नागमोडी रस्ता खूप छान वाटतं. निसर्गामध्ये फिरण्यासाठी रस्ता आहे, वातावरण आहे, हिरवळी झाली. आणखीन काय पाहिजे, सोबत मित्र आहे. नागमोडी वळणं घेत आम्ही एक पाऊल पुढे जात आहोत. मित्रांवरती गाडीवरती निघून परत शूट करत आहोत. थोडं पाऊस पडल्यामुळं पाणी वगैरे साचलेलं होतं काही ठिकाणी. रस्त्यावरूनच पाणी वाहत होतं. थोडीशी गाडी स्लिप होऊन येऊन आम्ही थोडंसं पाऊस घेत आहोत. आणि फायनली आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. इथून पायऱ्या आहेत आणि सर्वांना नमस्कार. आणि इथून आपण सुरुवात करत आहोत. आपलं क्षेत्र मल्लेश्वर मंदिर या ठिकाणी जाण्यासाठी ही मुख्य पायरी आहे. या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. चला तर मग आपण जाऊया. पायऱ्या आपल्या जस्ट म्हणजे काही वर्षापूर्वीच बनवण्यात आलेल्या आहेत. या अगोदर रस्ता देखील नव्हता या ठिकाणी जाण्यासाठी. भाविकांची गर्दी असल्यामुळे या ठिकाणी आता बनवण्यात आलेले आहे. आणि पायऱ्या पाहू शकतात. खूप अशा म्हणजे 2 पायरीची एक पायरी असेल एवढी मोठी आहे. पूर्ण हिरवळी आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी. ग्रीनरी आहे, झाडं वगैरे खूप प्रमाणामध्ये आहे. आणि बाजूलाच जर पाहायला गेलं आपण तर या ठिकाणी खड्डे वगैरे खणलेले आहेत. आणखीन या खड्ड्यामध्ये बहुतेक आणखीन वृक्षारोपण करण्याचं या ठिकाणी संस्थान करणार आहे. आणि आणखीन या ठिकाणी झाडे लागतील. आणि हे थोडंसं उंचावरती ठिकाण आहे, त्याच्यामुळे हे पायऱ्या आहेत. पायऱ्या चढत आम्ही जात आहोत. आणि पायऱ्या चढत असतानाच एक आमच्या बाजूला एक पूर्ण असं एवढा छान असा सुंदर असा नजारा दिसला की फोटो सेशन करायसाठी मन राहिलं नाही. परत कॅमेऱ्यामधला आम्ही यायला सांगितलं. आणि पाहू शकता समोर असं एकदम ढग असे खाली उतरल्यासारखं झालेलं आहे. पूर्ण भरलेले ढग आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये पूर्ण डोंगराचे एकदम असे वरती आणि खालती अशी दरी असल्यासारखी आहे. पाठीमागे असलेली साईडला काही तळं आहे, शेती आहे. वारं पण खूप सुटलेलं होतं, थंडगार वाटत होतं. आभाळाची गरमी तर होतीच होती, पण ह्या वाऱ्यामुळे थोडंसं मनाला सुखाचा असा अनुभव दिलेला आहे. आणि याच ठिकाणाहून आपण पाहू शकता ही कैलास टेकडी आहे, जी की आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. चाकूर येथील कैलास टेकडी पाहण्यात भेटते. त्या ठिकाणी फोटो घेतला
आणि परत आम्ही वरती मंदिराच्या दिशेने चालायला लागलो. मंदिराच्या जवळ गेल्याच्या नंतर हे आहे पूर्ण मंदिर. पायऱ्या थोड्याशा खड्या स्वरूपामध्ये आहे. थोडासा दम लागतो. एवढं काही जास्त पायऱ्या नाही, पण बऱ्यापैकी आहेत. सर्व मित्र पायऱ्या एक एक पायरी करत मंदिराच्या दिशेने येत आहेत. हा निसर्ग पाहू शकता तुम्ही. ढगाळ वातावरण, सर्व असं पावसाचे दिवस असल्याने ढग असे पूर्ण भरलेले आहे. तळ आहे, पाणी आहे, झाडी आहे. खूप छान वाटत आहे. आणि पायऱ्या थोड्याशा प्रमाणामध्ये संपलेल्या आहेत आणि वरती जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. पायऱ्या इथपर्यंतच आहेत आणि यानंतर हा कच्चा रस्ता आहे. मोठमोठी अशी दगड आपल्याला पाहायला भेटतात या ठिकाणी. आणि परत मंदिराच्या जवळ गेल्याच्या नंतर असंच वाटतं, काय झाडी, काय डोंगर, एकदम ओके मध्ये आहे सर. हे मुख्य मंदिर आहे. छोटंसंच मंदिर आहे, पण असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे त्याचं आकर्षण वेगळंच आहे. छोटासा रस्ता आहे आणि हे मुख्य रस्ता म्हणजे इथून मंदिराकडे जाण्यासाठी निघालो दर्शन घेण्यासाठी. छोटंसं मंदिर आणि डोक्याला लागेल असंच इतके अंतरावरती हे मुख्य गाभारा आहे. यामध्ये पूर्ण हे जे बांधकाम आहे दगडी बांधकाम आहे. आणि या ठिकाणी मल्लेश्वर मंदिर आहे आणि या ठिकाणी महादेवाची पिंड आहे. महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं. इथं अंधार होता, लाईट नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होता. आणि परत आम्ही खालती आलो. खाल्ल्या पाठीमागच्या साईडला खूप मोठा असा भगवा झेंडा लावण्यात आलेला होता. त्या ठिकाणी पण महादेवाची पिंड होती, त्याची दर्शन घेतलं. आणि निसर्ग खूप सुंदर आहे. तुम्ही देखील तुमच्या परिवारासोबत या ठिकाणी जर टूर काढायचं असेल, दर्शन घ्यायचं असेल तर नक्कीच विजिट द्या. खूप छान असं निसर्गातलं हे मंदिर आहे. पाहू शकता पूर्ण हिरवळ आहे, खूप उंचावरती आहे. मित्रांसोबत एक फोटो घेतला आणि हे मंदिराचं बॅकग्राऊंड आहे, ज्या ठिकाणी आपण आलो आणि त्या ठिकाणचं आहे. दर्शन घेतल्यामुळे आता परत सर्व मित्रपरिवाराला वापस परतीच्या प्रवासाला निघालेला आहे. तर मित्र हा होता आजचा हा श्री मल्लेश्वर मंदिर शेगाव येथील ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.